तिसऱ्या फेरी लकी ड्रॉच्या स्वरूपात अंतिम आजच्या दिवसातील अंतिम मॅचसाठी तिकडे गावदेवी बुद्रुक सज्ज आहे. मात्र इथनं कोण दोन हात करेल त्यांच्याशी या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. पहिल्या 2 ओव्हरसाठी 10 मिनिटे असतील. गेम स्टार्ट करा, वेळ जास्त खर्च करू नका. बस ग्रीन सिग्नल नेक्स्ट प्ले तयार. तेजसच्या समोर पहिल्याच बॉलसाठी देवा स्वतःने मात्र स्ट्राईक आणलाच. पहिला बॉल पुढे ठेवलाय, मिस्टेक फटका मागे चाललाय. फिल्डर तयार आहे, शॉट लेगचा फिल्डरला थांबवलं जातो. मात्र तिथे धाव मिळतो एक. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना देवाला मात्र आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करता आला नाही. देवाशी विस्फोटक खेळाडू आहे टीमचा. देवा घडीचे सर्व खेळाडू म्हणजे विशेष 3, 4, 5 पहिल्या 5 क्रमांकाचे खेळाडू विस्फोटक आहेत. म्हणजे अनुभव देखील आहे. तितकीच चांगली गोलंदाजी ऑलराऊंडरमध्ये ऑलराऊंडर्स म्हणून टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ते सध्या तरी बॉलिंग मार्कमध्ये पॉवर प्लेचा प्रमुख खेळाडू टीम गावदेवी शिर्डीचा तेजस बडबी. बॉलिंग मार्कमध्ये पॉवर प्लेचा षटक पहिला फेकत असताना पहिला बॉल चांगला आलाय. दरम्यातील बॉल फुल टॉस होता, खरंगळत आलाय. डीप मध्ये फिल्डर तयार आहे, तुला थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता सागरचं, मात्र नकारत असताना देवा पहिला ओव्हरने तेजसने काय गोलंदाजी केली या मालिकेत. आजच्या दिवसात चांगली बॉलिंग राहिली तेजसची. आतापर्यंत पहिल्या षटकात तेजसने मागील 2 मॅचमध्ये 10च्या आतमध्येच धावा दिल्या. म्हणजे 5, 6, 7, 4 तर मागील मॅचमध्ये 4च दिल्या होत्या. त्याच्यात देखील 4, 5, 6च काहीतरी धावा दिल्या होत्या. म्हणजेच एकूण इकॉनॉमिक्स चांगली गोलंदाजी केली, विकेट देखील मिळाल्या. चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये तेजसने. तेजस समोर देवा आहे. दरम्यातील बॉल उद विकेट आला समोर. फटका चांगला आहे, चाबूक दूरवरनं खूप सारे प्रयत्न केले, मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडू गेलाय निघून लॉंग ऑफ पडल्याच्या बाहेर. चौकार. आणि ही लेंथ लवकर पिकअप केली फलंदाज देवाशिश्वेने आणि चेंडूला फाटवलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4-2 साठी चौकार. चौकाने धावपळ पुढे सरकत असताना ज्या खेळाडूची चर्चा करत होतो आपण तिथे मात्र फटका आलाय. पहिला चौकार पहिला असेल आतापर्यंत. हा तिसरा पहिला स्पेल आहे या गोलंदाजाचा. पहिल्या मॅच मध्ये 2 एकूण ओव्हर्स फेकला, पहिला आणि दुसरा 2 स्पेल आला. मागील मॅच मध्ये सिंगल आणि हा एकूण 5वा षटक फेकत असताना यावेळेस देखील गॅप मोठा आहे. दूरवरनं फिल्डर धावतोय, सोडून दिलं त्याने धावायचं. थोडं डीप मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर देवाशिष्यची बॅट या महत्वाच्या मॅच मध्ये बोलतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. काय फटका आहे. लेंथ परिवर्तन आपल्याला पाहिलं मागे खेचले, मात्र फटका यावेळेस का विविधता मी म्हटलं तो उल्लेख केलं या खेळाडूचं का ॲज अ ओपनर म्हणून सातत्य देवाकडे देखील आहे. हे मात्र या मॅच मध्ये दाखवत असताना मागील 2 डाव खूप स्वस्तात माघारी परतला होता, मात्र यावरती या मॅच मध्ये अगदी जबाबदारीने फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूमध्ये चमकवत होता. मात्र तिथनं या षटकात 2 चौकार आल्यात. हा फटका चांगला आहे, कलात्मक, अगदी समालोचन कक्षाच्या मानवंदना देणारा हा फ्लाय हँडसम षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, काय फटकेबाजी झाली आहे देवाशिश्वेची या मॅच मध्ये. देवासाठी हा बॉल ऑन द पार्केट घरंगळत चालाय. पहिली वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आणि सिंगल आली आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. देवाशिश्वेसाठी विशाल रमेश पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्या 12 खेळाडूकडे ते जमा आहेत. आपण पाहू शकता, कारण इथनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला नाही. पहिल्या ओव्हर्समध्ये एकूण 15 धावा जमा केल्यात. काय फलंदाजी केली, 17 धावा झाल्यात, 17 आल्यात. येस, डेफिनेटली 17 असतीलच, कारण 2 चौकार, 1 षटकार आणि 3 सिंगल असा एकूण पहिल्या षटकाचा खेळ इकॉनॉमिक्स आहे. आणि इथे मात्र उल्या वेळ घेऊ नका टीम शिरवली. चला बॉलर भूषण असेल. क्रम सातत्याने सारखं आहे. ज्या खेळाडूंनी तेजसची चर्चा केली होती त्यात मात्र या मॅचमध्ये तेजसवरती मार पडली आहे. मोठी मॅच आहे. ते पहिल्या ओव्हर्समध्ये 17 धावा आणि मॅचच्या दुसऱ्या डावात 40+ धावा, खूप मोठे टार्गेट. हे याचं जागतं उदाहरण टीम गोरपेने मागील मॅचमध्ये दिले.
टीम खरड समोर छोटं 36चं लक्ष इतकं मोठं बनवलं की जणू काही 360 एवढ्या मोठ्या बनल्या त्यांना. मागील 3 षटकामध्ये देखील त्यांना फक्त 25 धावा आहेत आणि तिथनं फक्त 2 ते 3 सिंगलच झाल्या. हा खेळ आहे. खेळ डोक्याने खेळावं लागतं क्रिकेटचा. त्याच्यामध्ये माइंड वापरावं लागतं. इथे 25 धावा बनवायच्यात म्हणजे 8-9च्या धावगतीने तुम्हाला प्रत्येक षटकात धावा बनवायच्यात. इथे आपण प्रत्येक बॉल षटकारासाठी जावं का? वाटा फिल्डिंग जबरदस्त. हा एक वळंगट परिस्थितीत नवीन चेहरा आहे भूषण पाटील. ज्याकडे धमक चमक चमक सगळ्या गोष्टी आहे ॲज अ ऑलराऊंडर. मोठा खेळाडू. पहिलाच बॉल चांगला फेकला अगदी देवाला सन्मान देणे भाग पडलं. बॅट द बॉल समज चांगला खेळा होता देवाने मात्र तितकेच चांगला एक लिटिल चॅम्प आहे. अगदी दर्जेदार फिल्डिंग देखील त्याची आपल्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळाली. दरम्यान बॉल पुन्हा एकदा भूषणचा हा बॉल कुठला खेळायचं होतं. हाही चेंडू चकमकलाय बीट झालाय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यात. 17 पहिल्या ओव्हर्समध्ये आल्यात मात्र तिथे 2 डॉटही आल्यात. मागील दुसऱ्या ओव्हरमधच्या पहिल्याच 2 बॉलचा खेळ आपल्याला अगदी भूषणच्या बाजूने पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हर्समध्ये देवा हॅवी होता तेजसवरती मात्र इथे काय बॉलिंग करतोय भूषणचा. आणि ते एक एक स्पेल असेल कारण 3 ओव्हरचा मॅच आहे. प्रत्येक गोलंदाजाला एकाचा फटका चांगला आहे मात्र फटका फसलाय की काय नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबणार नाहीये. बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. अ, 21 वरती आणि या 21 पैकी जर विचार केला तर बेवाशिफीच्या बॅटमधून 20 पाहायला मिळतात. काय बॅटिंग केले म्हणजे एक सिंगल वरती सध्या सागर खेळतो आणि बॉल देखील देवाशिष वेस चांगला खेळला आतापर्यंत. 8 बॉल 8 बॉलमध्ये 21 बनवल्यात. चला असू द्या 20 बनवल्यात. एकूण 21 आहेत सध्या तरी. भूषण दरम्यातील बॉल हा बॉल चकडा घेऊन मागे गेलाय. डायरेक्ट हिट दिली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न इथं कॉल आहे सागरचं. इथे मात्र आणखी एक ओव्हर थ्रो 2 कम्प्लीट. चाललंय काय होतं काय हेच मात्र टीम शिरलेली स्वतःवरतीच विश्वास नसेल की आडून होतं काय ग्राउंडवरती. एक्झॅक्ट जिथे एक धाव होती ते दुसरी डायरेक्ट हिट झाला. नशिबाची दुसरी आली. इच्छा आलेल्या 2 धावा जातील फलंदाजाच्या खातात. एकूण 3 आल्या. तिथे एक होती तिथे 3 आल्या. हेच मी सांगत होतो. तुम्ही धावा मात्र 3ने पुढे सरकत असताना धावपळ 24 वरती. काय बॅटिंग केली देवाने. मागील 2 डाव पहिली दुसरी फेरी इतकी महत्वाची नसतो. ही क्वार्टर फायनलची मॅच मी मोठा सिक्का आहे आणि याची चमक दाखवत असताना ऑन अ मॅच चांगली बॅटिंग झाली आहे. गोलंदाजी चांगली झाली मात्र तिथे थेट ओव्हर्समध्ये मोठ्या खेळाडूला रूल्स काय असतो हे 100% कमेंट दिली आहे देवाने. धावा चांगल्या पाहायला भेटतात आपल्या 2 षटकामध्ये कारण या क्लायमेटमध्ये या ऑफस्किन रनने धावा बनल्या त्या टीम घोरपे संघासाठी मोठी धावसंख्या आहे. अजून निर्णायक षटकाचा खेळ बाकी आहे. भूषण डाव्या हाताचा खेळाडू सागरसाठी हा बॉल वळवलाय मात्र लेग मध्ये फिल्डर तयार आहे. वेगाने पुढे आलाय. पहिली वेगाने कंप्लीट केली धाव. दुसऱ्या धावेसाठी सरकून आला आणि रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये तालमेल जुळलं जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. सव्वीस रन्स झाल्यात आणि एकूण बॉल फेकले गेले त्या ओव्हर मधले 5. कोणताही खराब बॉल फेकला नाही भूषणने. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या बॉलचा. चांगली धावसंख्या झाली आहे टीम गोरपेची. हा फटका अनेक शाखाबरच्या दिशेने दुर्वर्ण फिल्डर रेवणात पुढे सरकलाय. यावेळेस मात्र ऑन दी स्टिक बॉल आलाय तर परतावं लागेल सागरला आणि सागर इथे धावबाच्या स्वरूपात सांघिक यश गावदेवी शिवली टीमला. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती सागर होते मैदानाच्या बाहेर आणि 2 ओव्हरचा एकूण इथे खेळ संपला आणि 27 वरती सध्या पहिला खेळाडू पॅव्हेलियन मध्ये आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 रन स्कोर कार्ड वरती.
आदित्य मडबी आलाय बॉलिंग मार्क मध्ये. मात्र बॅट कडून क्वार्टर फायनलची मॅच टाइम महत्वाचा आहे. वेळ बघू नका उल्हास, वेळ जास्त होतोय. आम्हाला कॉल्स करत असताना आमचे प्रोफेशनल अंपायर्स सिग्नल येत आहेत. 27 बॉल. चला तयार आहे फिरकीपट्टू. ओ ओ यावेळेस फिरलाय मागे बॉल. देवाशिष विकास आहे. या ओव्हर्स मध्ये धावा येतील त्याही महत्वाच्या आहेत. देवा धावा ऑलरेडी बनलात. मागील मॅच मध्ये 35 डिफेन्स केला. माझा मजा येईल या मॅच मध्ये. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये तेजस मात्रेचा डाव आहे अगेन्स्ट. ही मॅच रंगतदारच पाहायला मिळेल. गोलंदाजी मात्र ह्या ओव्हर्स मध्ये महत्वाची. आदित्य मडवीचा हाई बॉल बीट झालाय. धाव घेतोय इथे. मात्र धाव घेतलीये शेवटी. घ्यावंच लागेल धाव. एखादा बीट झाला का आणखी 1-2 बीट आले की प्रेशर येतोय. बॅटिंग चांगली केली मात्र फिरकीच्या समोर संपलं नाही यावेळेस. पहिल्या 2 बॉल हाई बॉल पुढे होता मात्र फिरकी पट्टू आहे. पडल्यानंतर चेंडू च्या बाजूने वळण घेणारा हा लेग ब्रेक. सध्या तरी वेगवान लेग ब्रेक करत असताना लेग ब्रेक ऑफ फिरकी पट्टू दोन्ही ब्रेक करतात. कधी कोणताही चेंडू फेकतील याची शाश्वती कोणी देऊ शकणार नाही. कारण फिरकीपट्टूकडे विविधता असतो. तेच कडे आपण व्हेरिएशन मिश्रण या गोष्टी बघतो. मात्र ह्या फिरकीपट्टूकडे आपण पाहू शकतो रफ बॉल फेकला जातो कधी. ही कलाकारी असतो. मात्र पहिले 2 चेंडू चांगले आहेत आदित्यचे. फक्त 1 आली आहे. आणि या मॅच मधली या मॅचच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असणारी टीम विकास बाहुबली पहिलाच बॉल पेश करेल आदित्यच्या विरोधात. हा बॉल खेचून मारायचा होता. हा मात्र अंपायर्सचा कॉल स्वीकारत असताना शाला केला हा वाईट आहे. आणि यावेळेस मात्र आमचे अंपायर्स त्या बॉलला खराब दर्शवत आहेत. आपण केकने पुढे सरकेल. दरम्यातील बॉल. हा बॉल फुलटोस आहे. वाजवलाय बॉलला. फेकून देतय मिड विकेटच्या वरून बॉललाईनच्या बाहेर. दणका षटकार. डीजे काय धून वाजवत आहेत. एक मौसम एक धून आहेत. आणि ते मात्र शेवटी मोठा फटका आलाच आदित्यवरती. हल्ला चढवला गेलाय. हा वेट केलाय. हाही रेंज मध्ये नाहीये. स्वतःवरती नाराज आहे बाहुबली. कास मात्र हा चेंडू तर अगदी खराब बॉल होता. हा मात्र उशिराने आलाय. हीच कलाकारी आहे. मी म्हटलं गेलं स्लोवर रफ बॉल आदित्य करत असते. मिश्रण आहे. मार पडतोय मात्र विविधता आहे या गोलंदाजाकडे. चांगली बॉलिंग करतोय सध्या तरी आदित्य. एक फटका आलाय या ओव्हरमध्ये. आदित्य दरम्यातील बॉल पुढे ठेवलाय. बाहेरच जाणारा बॉल आहे कारण की पट्टू आहे. ओव्हर थ्रो डायरेक्ट सिंगल आली आहे लेग बाईची. एकूण धावसंख्या पाहायला मिळतो आपल्याला 36 धावा. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. टीम बोर्डूल आपण तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. छत्तीस झाल्यात. ओ यावेळेस देखील वेळलंय. आणि ते मात्र वाईट आलेले ही धाव. बॉल इथे काउंट होईल. आणि डाव इथे पहिला संपला. पहिल्या डावात मात्र पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करत असताना टीम खांडेश्वर गोरपे टीमच्या बनल्या धावा एकूण 37 रन्स बनल्यात. आणि 38 एक मोठंच लक्ष म्हणता येईल. मात्र या ग्राउंड मध्ये कोणतं टार्गेट
हा मॅचच्या दुसऱ्या डावासाठी कंप्लीट सेट आहे हे सांगता येणार नाही, मात्र या धावा इथे बनल्या जातील की थांबवल्या जातील. मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूया मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. वन्स अगेन प्रसाद भाग्यवंत. तमाम क्रिकेट रसिकांचा आणि उपस्थित मान्यवरांचा आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहत आहेत त्या प्रेक्षकांचा आणि उपस्थित सर्व खेळाडूंचं आम्ही पुण्यात सहर्ष स्वागत करतो. बिग बॅटल पाहायला मिळतंय आपल्याला. एका बाजूला गावदेवी शिरवलीच्या अगेन्स्ट खांडेश्वर गोरुपे संघ पाहतोय आणि सलामीची जोडी मध्ये आतमध्ये एंटर झाली आहे भूषण पाटील आणि तेजस मडवी. 38 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये टीम खांडेश्वर गोरुपे संघाने. आणि कशा रीतीने मध्ये रणनीती असेल, चेस होतील का डिफेंड करतील. तो टाइमचा विचार जर केला तर रात्रीचे 1:23 झाली आहेत घड्याळामध्ये. आणि इथनं फास्ट केला आपण जरा दोन्ही तर नक्कीच थेट रत्नागिरीवरनं शुभेच्छा येतात टीम शिरवली संघाला. जर शिरवली संघ क्वालिफाय झाला तर अजित बाळाराम पाटील यांच्याकडनं टी शर्ट दिले जातील अशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अजित बाळाराम पाटील खंबे समर्थक टीम गावदेवी शिरवली संघाचे यांच्या माध्यमातून टी शर्ट मात्र दिली जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तेजस मडवी आणि भूषण पाटीलला पाहतोय आणि मायनॉरिटी पॉवर पिच्या पहिल्या म्हणजे P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तो देवा शिसवे. मात्रेपाडा एंड करणं पहिला बॉल फेस करेल. स्ट्राईकला फलंदाज तेजस मडवीला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला भूषण पाटील. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकायचा प्रयत्न. बॉटम पॅटचा प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू कॅप शॉट सिलेक्शन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. आलाय हा चौकार आणि चौकारने धावफलक ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये तेजस मडवीनं. 4 धावा. सो मच. 29 जानेवारी काळा दिवस आपण पाहिला. महाराष्ट्राचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात मात्र निधन झाला. ऐसा नेता पुन्हा होऊ नये. अजितदादा पवार कायम आठवणीत. यावेळेसचा फटका आकाशाला गवसणी घालणारा फटका. सिंधू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तर नक्कीच साहेबू दादा, साहेबू भंडारी राजकारणातील एक दादा माणूस आज आपल्यात नाही आहे. अजितदादा पवार एक दमदार व्यक्तिमत्व. तर त्याचा घड्याळ खूप काही सांगताय. वेळ वेळ खूप सांगते. सध्या तरी वेळ मात्र शिरवलीच्या बाजून आली आहे. रात्रीचे विचार जर केला तर 1:26 झालेत. यावेळेस फटका बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे फंबल.
चेंडू मैदानाशी वाचतात करत गुदगुली करत निघून चाललाय. नशिबाचा चौकार. डीजे मास्टर सुद्धा आता रात्रीच्या वेळामध्ये उलाईमध्ये आलेत प्रणय. नक्कीच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथनं देवा शिसवे 12 वाजवलेत. फलंदाजी करत असताना तेजस मडवीने मात्र षटकार आणि 2 चौकारच्या बॅटमधनं आपण पाहिलंय. धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. तेजस मडवी आणि भूषण पाटीलला पाहतोय आपण. हा ट्रॅकर मोठा फटका. बिग 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 लॉंग वाय. तेजस मडवीच्या बॅटमधनं अंपायर सिग्नल. दॅट इज 6 रन. इझी. थँक्यू सो मच. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. तेजस मडवी ऑन फायर. 4 चेंडू मध्ये 20 धावा तेजस मडवीच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. देवा शिसवेवरती आक्रमण चढवलाय आता तेजसनं. पूर्णपणे एक सामना आपल्या बाजूने मात्र झोकवण्याचं काम तेजस मडवीने या मॅच मध्ये केलाय. देवा शिसवे यावेळेस सासून एक फटका आहे. वी मध्ये फटका कनेक्ट केलाय. शनी भोईर तिथे होते. 2 क्षेत्रकर्षणा कलाटणी देत चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा. आणखीन एक दमदार चौकार. साहेब भंडारे विचार केला. 1 वाजून 28 मिनिटं झालेत आणि डीजे मास्टर आता लय मध्ये आलेत. देवा शिसवेवरती हल्ला. यावेळेस आणखीन एक हा ट्रॅकर. आणखीन एक चेंडू सीमा लगत. पूर्णपणे पहिल्या 6 षटकामध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केलाय. धाव संख्या धावपणे जाऊन पोहोचले 30 ऑन बोर्ड. तेजस मात्रे 6 चेंडू आणि 30 धावा. व्हाट अ शॉट. सॉरी तेजस मडवीच्या बॅटमधनं 6 चेंडू मध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. टीजे डीजे ओमकारला आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून इक्वेशनचा विचार केला तर 12 चेंडू आणि 8 धावा. आणि सर आजच्या दिवसामध्ये गणेशची सारी खूप सारी मेहनत आपण पाहतोय. स्कोररची भूमिकेमध्ये गणेशला पाहतोय आपण. साहेबू स्कोरर म्हटला तर समालोचकाचा मुख्य पाया असतो. आणि यंगस्टर आहे अजय पाटील आता आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. तेजसने मॅच खुली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 8 धावा. इथनं कंपल्सरी 8 धावा बनवाव्या लागतील. भूषण पाटील ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडला आणि त्यानंतर सागर पाटीलच्या हातामध्ये विसावतोय आहे तो डॉट बॉल. यावेळेसचा फटका बैठक शॉट. जेलची संधी. चेंडू थांबणार नाही. या चेंडू सीमा लगत चाललाय. षटकार. नक्की शनी भोईराज करतोय काय. एका हातामध्ये चेंडू पकडतोय पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. तर बुर्दूचा कॅप्टन आपण या टॉस साठी रिपोर्ट करा. यावेळेस आणखीन एक नो मॅच लाईनवरून ट्रॅव्हल आणि लवकर सामना संपवलाय टीम गावदेवी शिरोली संघाने. आणि टीम शिरोली संघाचा कॅप्टन उल्हास मडवी आपण लगेच या टॉस साठी. हार्ड लक टीम. जय खांडेश्वर गोरपे संघ आणि नेक्स्ट मॅच साठी शिरोली संघाला शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅच मधनं 6 चेंडू फेस करत 30 धावा बनवल्या तो तेजस मडवी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच टॉस साठी या
शिरोलीचे कॅप्टन उल्हास मडवी आपण टॉस साठी या. बुर्दुलचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. हार्ड लक टीम जय खांडेश्वर गोरपे संघ आणि नेक्स्ट मॅच साठी मात्र शिरोली संघाला इथनं शुभेच्छा असतील. तर तेजस आपण सुद्धा यायचं मॅच मॅच साठी. 6 चेंडू आणि 30 धावा त्याच्या बॅट मधनं विस्फोटक फलंदाजी पाहिली आपण. हा तेजस ठरतो मॅन ऑफ द मॅच.